एक दिवस संध्याकाळी आमचे मित्र माकड चट्टू आणि चिमणी इथी एकत्र कोल्ह्याच्या लग्नाला जात होते. मित्रा, आपण तिथे पोचता पोचता कार्यक्रम संपून जाईल का? अगं इथी, तू एवढी उतावेळ का होतेस? असं नाहीये चट्टू. असं लक्षात आलं आहे की जवळच्या गावातून लांडग्याच्या लग्नाकरता खूप सारे फळं आणि कडधान्य मागवण्यात आले आहे. अच्छा, हे तर मला माहीतच नव्हतं. आणि ऐकलंय लांडोरताईचा नाच पण आहे. काय खरंच? असे कार्यक्रम तर किती सुंदर होत असतील. कोल्हे दादाने असं पण सांगितलं की कोकिळताईचा गाण्याचा कार्यक्रम सुद्धा होणार आहे. हे सगळं ऐकून तर मला राहावलंच नाही जात आहे. चल लवकर जाऊया. दोघं जेव्हा वेगाने पुढे जात होते तेव्हा चिमणी इत्तीला काहीतरी दिसलं. मित्रा मित्रा मित्रा, एकदा तिकडे तर बघ. तो बहुतेक आपला चिकूच आहे ना? हो हो, तोच आहे. त्याने बघितलं तर अडकून जाऊ. चल निघूयात. ती कुठे गेली असेल? एकदा बस माझ्या हातात येऊ दे, मग दाखवतो. अरे बंदर दादा, इकडे येतोस का? तू इकडे येऊ शकतोस का? मला तुला काही विचारायचंय. तुला बोलवणारा मी चिकू. ओह, चिक्कूने पाहिलंच आपल्याला. आता आपण काय करायचं चट्टू? माहित नाही. चल जाऊन बघूया, नाहीतर तो आपल्याला इथून जाऊ नाही देणार. ते येतात. पण ती मुंगी गेली तरी कुठे? का बोलवलंस चिक्कू? ओ, तुम्ही कुठेतरी जाताना दिसताय. कुठे जाताय बरं? आम्ही ते लांडग्याच्या लग्नाला चाललोय. अरे खरं का सांगितलंस? असं नाही चिकू, मी चुकीचं सांगितलं. आम्ही ते डॉक्टर बेडकाच्या लग्नाला जातोय. ओ, बहुतेक चिवताईला माहिती नाहीये मी किती बुद्धिमान आणि शक्तिशाली आहे ते. असं नाहीये चिकू, मी खरंच खरं बोलतेय. तुम्हाला अजून काही बोलायची गरज नाहीये. मी पण येतोय. चला जाऊया. असं कसं? पहिले आपल्या बाबांना विचारून तर ये. ते तर मी नंतर पण करू शकतो. चला जाऊया. आता तर मी जातोय, पण मी परत नक्की येईन. आल्यावर बघतो तुझ्याकडे, मग तुझी खेर नाही. अरे चिक्कू, कोणाशी बोलतोयस तू? ते का लहान मुंगीशी. मुंगी? त्या लहान मुंगीने तुझं काय बिघडवलंय रे? मी इथे उभं राहून फक्त येणाऱ्या जाणाऱ्यांवरती दगड फेकत होतो. तर तेव्हाच त्या मुंगीने मला जोरात चावलं आणि मला खूप राग आला. तर मग आता तू काय करणार आहेस? आता मला तिला शोधून खूप दूरवर फेकायचंय, पण ती मला घाबरून कुठेतरी लपलीये. काही बोलू नकोस. हो, नक्की नक्की. चल आपण जाऊया. या लहान मुंगीने चट्टू माकड आणि इथी चिमणीला चिकू बरोबर जाताना पाहिलं. आता मी ठीक आहे. तुम्हाला माहितीये का, मी खूप शक्तिशाली आहे. हो, आम्हाला माहिती आहे. तुम्हाला कसं कळलं? तुम्हाला कोणी सांगितलं? तूच तर आम्हाला सांगितलं ना चिक्कू आत्ताच. पण मला असं वाटतंय की तुमचा माझ्यावर विश्वास नाहीये. थांबा, मी आत्ताच दाखवतो. काहीच गरज नाही. तुम्ही असं कसं बोलू शकता? मी जे म्हणतोय त्यावर तुम्हाला विश्वास बसायलाच हवा, नाहीतर मला खूप राग येईल. आता तरी माझी शक्ती बघितलीस का चिवताई? हो, पाहिलं. भयंकर आहे. अजून पण आहेत.
आता नंतर करूया चिक्कू. आपल्याला खूप उशीर झाला आहे चट्टू. आपण तिथे पोहोचेस्तोवर बहुतेक सगळं संपलेलं असेल. पुढल्या रस्त्याचा विचार करून घाबरायला होतं. ते का बरं? यावेळेस चित्ता भाऊ फिरत असतो इथे. त्याला फिरायची काय गरज? तो फक्त एका ठिकाणी बसू शकतो ना. चिक्कू, तू लहान आहेस, तुला याबद्दल माहित नाही. येऊ दे त्याला. मी तर त्याला माझी शक्ती दाखवीन. मी काय फुटबॉल आहे जो कोणी येणारा जाणारा मला लात मारून निघून जाईल? ठीक आहे, आता तलावात पडलोच आहे तर आंघोळच करून घेतो. येऊ दे त्याला. ना मी कोणत्या उंदराला घाबरत ना बिबट्याला. त्यावेळी झाडामागून एक बिबट्या चिकू आणि त्याच्या मित्रांना बघत होता. आज तर मेजवानी दिसतेय. हत्तीचा मुलगा हाच आहे आजचा शिकार. अरे चित्ताला, लवकर या, लवकर या. अरे असा ओरडशील तर जे जागे आहेत फक्त तेच तपळतील. अरे हो, बरोबर आहे. माझी पण झोप उडवली. आता जर मी उठलीच आहे तर मी पण पळून जाते. असं नाही की मी त्याला घाबरते, पण तरी निघतेच. प्लीज मला मारू नको. नाही, मी तर बस तुला खाणार आहे, बाकी काही नाही. मी निर्दोष आहे. हो, मी पण तर आहे जेव्हा मी झोपलेला असतो. प्लीज मला फक्त एकदा जाऊ दे. तुला हवंय तर एक संधी देतो. कसली संधी? बघ बेटा, मी तुला माझ्या नखांनी मारू की दातांनी वार करू, किंवा मग ती काठीच ठीक राहील? ती काठी ठीक राहील. ठीक आहे. तू तुला तुझी भूक मिटवायला माझाच मुलगा मिळाला का? मला माहिती नव्हतं. आता कळलं ना? चिकू, तुला निघायच्या आधी मला सांगायला हवं होतं. जर इथी चिमणी नसती आली आणि मला नसतं सांगितलं तर काय झालं असतं? तू छोटा आहेस चिकू, त्यांच्यासारखा नाहीस. तुला हे कळायला हवं. चल आता मला सांग, तुला कुठे जायचं आहे? तुला मी घेऊन जाणार. मला माफ करा बाबा. ह्यानंतर तुम्हाला न सांगता मी कुठे नाही जाणार. ठीक आहे, चल आता माझ्यासोबत. यानंतर कुठे जायचं असेल तर मला सांगून जायचं. हा, कळलं ना? एका जंगलात एक हत्तीचा परिवार राहत होता. एक नर हत्ती, एक मादा हत्ती आणि त्यांची 2 मुलं पण होती. त्यांच्या हत्ती परिवारात त्यांचा सगळ्यात छोटा मुलगा खूप खोडकर होता. एक दिवस हत्ती परिवार जंगलातल्या नदीत आंघोळीला आला होता.
आंघोळ करताना हत्तीचं पिल्लू खूप खोड्या करू लागलं. बाळा, नदीचा प्रवाह जोरात आहे, तुला सांभाळून राहावं लागेल. हो, बरोबरच आहे. आता तो जास्त खोडकर झालाय. खूप मस्ती करतोयस, शांतपणे आंघोळ कर. यावेळी नदीच्या जवळ एका झाडावर एक लहान चिमणी बसली होती. पिल्लू हत्तीच्या सगळ्या खोड्या ती छोटी चिमणी बघत होती आणि ते पाहून ती आनंदी होत होती. अरे वा, तुला खेळताना बघून छान वाटते. हत्तीच्या लहान पिल्लासोबत ती छोटी चिमणी मैत्री करू इच्छित होती. तुला खेळताना बघून छान वाटलं. तू खूप हुशार वाटतोयस. माझ्याशी मैत्री करशील? काय? तुझी हिम्मतच कशी झाली विचारायची? तुला माहिती आहे ना, मी हत्तीचं पिल्लू आहे. या जमिनीवर सर्व प्राण्यांमध्ये सगळ्यात मोठा प्राणी आहे मी. तू एक मूर्ख पक्षी आहे. आपण मित्र नाही होऊ शकत. तू माझी बरोबरी नाहीच करू शकत. ओ, तर असं आहे. मी तर तुला प्रेमाने विचारलं होतं. जर तुला वाईट वाटलं असेल तर क्षमा कर. हत्तीच्या छोट्या पिल्लासोबत ती मैत्री करू शकली नाही. बिचारी छोटी चिमणी निराश होऊन उडून गेली. गर्विष्ठ पिल्लू हत्ती त्याच्या खोड्या वाढत गेल्या आणि आंघोळ झाल्यावर ते जंगलात चालले गेले. रस्त्यात छोट्या हत्तीला उसाचं शेत दिसलं आणि तो लहान हत्ती आपल्या आईबाबांपासनं लपून त्या शेतात गेला आणि काही वेळाने तो शेतात लपला. त्या तिन्ही लोकांना हे माहिती नव्हतं, त्यामुळे ते जंगलात पुढे निघून गेले आणि तो छोटा हत्ती शेतात जाऊन ऊस खाऊ लागला. अरे वा, हे किती गोड आहे. अरे वा, मी किती भाग्यवान आहे की मी इथे आलोय. शेतात लागलेल्या त्या ऊसाच्या रोपट्यांना त्याने एक एक करून तोडलं आणि त्यातले काही ऊस खाऊन टाकले. अरे बापरे, शिकारी. शिकाऱ्याला बघून छोटा हत्ती पळू लागला आणि आपल्या रस्त्यापासून भरकटला. अरे, मला वाचवा, वाचवा, मला वाचवा. अरे रे, तो खूप ओरडला आणि रडायला लागला. एक हत्तीचं पिल्लू जे हरवलंय ते कुठे दुसरीकडे पोहोचलं. रस्ता मिळाला नाही म्हणून तो रडू लागला. अरे, माझे आई बाबा, आता मी कुठे जाऊ? आई, आई. आणि तेव्हा त्यावेळी छोट्या चिमणीने त्या पिलाचा रडण्याचा आवाज ऐकला. मग ती उडून हत्तीच्या पिलाजवळ गेली आणि तिने पाहिलं की हत्तीचं पिल्लू तिथे रडत बसलेलं आहे. अरे छोट्या हत्ती, तुला काय झालं? तू का रडतो आहेस? मी रस्ता भटकलो आणि मला आई बाबांना भेटायचंय. तू इथे कशी आलीस? मी तुझ्या मागे येत होती. मला माहितीये तू थोडासा अहंकारी आहेस, पण या अहंकारामुळे आपण संकटात पडू शकतो. ओ, मला भीती वाटते. अरे घाबरू नको, मी तुला वाचवून घेईन. तू माझ्या सोबत चल, मी तुला तुझ्या आई बाबांकडे घेऊन जाईन.
ती लहान चिमणी उडून त्या लहान हत्तीला रस्ता दाखवू लागली आणि तो हत्ती त्या चिमणीच्या मागे जाऊ लागला. आता ती छोटी चिमणी हत्तीच्या पिल्लाला त्याच्या परिवाराकडे घेऊन आली. बेटा, तू कुठे हरवला होतास? आई, मी रस्ता भटकलो होतो. या चिमणीने मला वाचवलं. लहान असो वा मोठा, आपण कोणाला कमी समजायचं नसतं. संकटात जो आपली मदत करेल तोच आपला खरा मित्र. हा माझा अहंकार आहे, त्यामुळे मी संकटात सापडलो. पण या चिमणीने मला वाचवलं. मी तुझे उपकार कधीच विसरू नाही शकणार. आपण नेहमी चांगले मित्र राहू. अहंकार धोकादायक आहे. प्रेम सर्वात मोठं असतं. जे प्रेमात आहेत ते एकमेकांसोबत जुळू शकतात. वलियरकुन्नू गावात दामू नावाचा एक शेतकरी राहत होता. गावातल्या सगळ्या लोकांना दामू खूप आवडायचा, कारण तो एक मेहनती आणि सज्जन माणूस होता. दामू आपल्या बायको आणि 2 हुशार मुलांसोबत आपल्या छोट्याशा घरात राहत होता. दामू आणि त्याच्या परिवाराचं घर त्याच्या घराजवळील शेतात भाज्या उगवून आणि ते दूर कुठेतरी बाजारात विकून येणाऱ्या पैशातनं चालत होतं. दामू आणि त्याच्या परिवाराला शेतात आनंदाने काम करताना बघणं खूपच मजेशीर होतं. बाबा, मी भेंडी तोडतो. मी तुमच्यासाठी लौकी तोडून आणली आहे. अरे, ही पडवळ अजून व्यवस्थित पिकली सुद्धा नाहीये. याला आपण पुढच्या आठवड्यात तोडू. मुलांनो, सांभाळून, घसरू नका. कारलं, शेंगा, पडवळ, लौकी, भेंडी आणि फळं. नारळ, आंबा, लिंबू आहे. या रे या, विकत घ्या. बाबा, मी सांगितलेलं पुस्तक न विसरता घेऊन या. हं बाबा, माझी कलर पेन्सिल पण. ठीक आहे, अगदी लक्षात ठेवून सगळं घेऊन येईल बरं का. टाटा. अरे, काय झालं तुला? घाबरू नकोस, येऊन घेऊन जा. कोणताही विलंब न करता दामू आपल्या भाज्या घेऊन बाजारात पोहोचला. दामू आपल्या भाज्या नेहमीच मथाईच्या दुकानात विकत असत. ओ दामू, कसा आहेस तू? मी ठीक आहे मथाई दादा. माझे सगळे गिराईक मला नेहमी म्हणत असतात, दामू ज्या भाज्या आणतो त्या खूप चविष्ट असतात. दादा, मी नेहमीच माझ्या शेतात रासायनिक खताशिवाय भाज्या उगवतो आणि नैसर्गिक खताचा वापर करतो. तसंही दामू, तुझ्या या भाज्यांमुळे माझी सुद्धा विक्री खूप वाढली आहे. जर आपण चांगल्या गोष्टी विकल्या तर लोकही विकत घेतील ना. अरे हो.
शहरात जाण्याकरता शहरातून गावाकडे जंगलातून जाणारा रस्ता खूप जास्त भयानक होता. पण खूप वर्षांपासून या रस्त्याने येणं जाणं केल्यामुळे दामूला हा रस्ता पूर्णतः ठाऊक होता. अरे मला कळत नाहीये ह्या रस्त्याच्या मधोमध करतो काय आहे. अरे हा तर माझ्या गाडीच्या दिशेने चालत येतोय. अरे हे काय, हत्तीच्या डोळ्यात अश्रू कसे काय. बरं हरकत नाही, मी खाली उतरून बघतो काय झालंय. असं वाटतंय की काहीतरी गडबड झालीये. मला वाटतंय की हा मला त्याच्या मदतीसाठी बोलवतो आहे. काही हरकत नाही, जाऊन बघतो काय झालं. अरे हा हत्ती मला नेमका कुठे घेऊन चाललाय. अरे या गड्ड्यात हा छोटा हत्ती कसा काय पडला. हे असं वाईट कृत्य कोणी केलं असेल. अच्छा, तर मला आता कळलं की तू मला इथे का बोलवलंस. ठीक आहे, मी तुझी मदत नक्की करेल. तू कुठेच जाऊ नको, मी लगेच वापस येतो बरं का. दामू लवकरच वनरक्षकांना घेऊन त्या छोट्या हत्तीला वाचवायला त्या ठिकाणी परत आला. काळजी करू नको, मी तुझ्या छोट्या हत्तीला नक्की वाचवील. दामू, या जगाला तुझ्यासारखी लोक हवी आहेत जी चांगली कामं करतात, तीही खरेपणाने. तुझी सारीच कामं सगळ्यांसाठी आदर्श असू दे. जीव प्रिय असेल तर पळ इकडून. पटकन पळ, तिचा एक आंबा. अरे बेटा, तू हे काय करतोयस. मी म्हणतेय तर थांब ना. याच्या बदमाशा. ची 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 ची. ए बदमाश हत्ती, असे नको करू. माझी पिल्लं खाली पडून मरतील ना. बेटा, तू असं कसं क्रूर वागतोयस. चिवताईची पिल्लं खाली पडून मरून जातील ना. त्यांच्या आईला किती वाईट वाटतंय. चिवताई, सॉरी हं. याच्याकडून मी तुझी माफी मागते. बेटा,
असं नको करू. आपल्या सहजीवांना कधी त्रास नाही द्यायचा. राजा बदमाशी सोड तू, बदमाशी सोड. लहान लहान हत्ती राजा बदमाशी सोड तू, बदमाशी सोड. खारुताई आणि पक्ष्यांनाही छळू नको तू, हा छळू नको तू. लहान लहान हत्ती राजा बदमाशी सोड तू, बदमाशी सोड. फिरता फिरता चालत फिरत मस्ती करत तू, घाबरवू नको कुणाला, घाबरवू नको. फिरता फिरता चालत फिरत मस्ती करत तू, घाबरवू नको कुणाला, घाबरवू नको. सगळ्यांसोबत मिळून हत्ती राजा तू, आनंदाने डुलत डुलत नाच रे तू. सगळ्यांसोबत मिळून हत्ती राजा तू, आनंदाने डुलत डुलत नाच रे तू. आनंदाने डुलत डुलत नाच रे तू. लहान लहान हत्ती राजा बदमाशी सोड तू, बदमाशी सोड. आई ग, संकट संकट, एक छोटा हत्ती आपल्या इकडे येतोय. सगळ्या रस्त्यांना चिरडून तो इकडे येतोय. सगळे पळून जा. ओढ ओढ, उडलीस, ओढून गेली. फुलपाखरू उडालं आणि फुल पण. आता असं विचार करत बसण्यात काहीच अर्थ नाहीये. सगळे बिळातनं निघून स्वतःला वाचवा. आमचं बीळ लवकर करा. आता हे सगळं सोडा आणि स्वतःचा जीव वाचवण्याचा विचार करा. लवकर लवकर, हत्ती इकडे पोहोचून गेला. लवकर चला ना. तर असं हत्ती राजाला धडा शिकवण्याचा निर्णय त्या सगळ्यांनी घेतला. त्यासाठी सगळे एका तलावाकाठी एकत्रित झाले. हा छोटा हत्ती तर खूपच निर्दयी आहे. नजरेआड झाल्यावर देखील आपल्याला सतवतच असतो. त्याला आता धडा शिकवायलाच हवा. हा, पण त्याच्या समोर जायची ताकद आपल्यात नाही आहे ना. शक्तीने आपण त्याचा सामना करू शकत नाही, पण युक्तीने तर नक्कीच करू शकतो ना. त्यासाठी आपल्याला कोणाची तरी मदत घ्यावी लागेल. येथे जवळच एक उंदीर राहतो. तो माझा मित्र आहे. आपण आपलं दुःख त्याला सांगू. तो आपली नक्कीच मदत करेल. हे तर बरोबर आहे.
तुमची समस्या ऐकून मला पण वाईट वाटतंय. मी तुमची नक्कीच मदत करेन. बदमाश हत्तीला आपण चांगलाच धडा शिकवू. एके दिवशी तो बदमाश हत्ती आपल्या मस्त्यांनंतर आरामात झोपला होता. अरे तू तर खतरनाक आहेस, हो ना? याच्या सोंडेच्या आतमध्ये चढून जातो आणि कुरतडायला सुरुवात करतो. दुसऱ्यांना त्रास देऊन आनंद घेतो ना तू. त्यांचं दुःख तुला पण समजलं पाहिजे. हो, तू बरोबर बोललास. मी खूप लोकांना त्रास दिलाय. मी त्यांना त्रास देतोय असा मी कधीच विचार नाही केला. माझ्यासाठी सगळं एक गंमत होती, मनोरंजन होतं. माझ्यामुळे त्रासलेले लोकांचं दुःख मी आता समजतोय. मी आता कोणालाच त्रास नाही देणार. माफ कर, माफ कर.